तर मी आता जस्ट असं Instagramमध्ये रील्स बघत होतो आणि मॅक्सिमम फायनान्सचे रील बघत होतो आणि YouTubeवरती जे व्हिडिओज असतात फायनान्सचे पॉडकास्ट किंवा स्पेसिफिकली म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट रिलेटेड व्हिडिओज आहेत. मग त्यामधून मला असं लक्षात आलं किंवा तुम्हाला सुद्धा बऱ्याच जणाला कन्फ्यूज झालेलं असेल, की इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कसं सुरुवात करायचं? कारण जर बघितलं तुम्ही, प्रत्येक जण काहीतरी वेगळं नॉलेज देते. कोणी म्हणतं म्युच्युअल फंड भारी आहे, मग कोणी दुसरं म्हणते, की म्युच्युअल फंडमधून आतापर्यंत कोणी बिलियनियर झालं नाही. सर्व स्टॉक मार्केटमधून कोणी बिलियनियर झालं नाही, तर सर्व जे काही आतापर्यंत मोठे व्यक्ती आहेत, सगळे रिअल इस्टेटमध्ये, लँडमध्ये इन्व्हेस्ट करून झालेले आहेत. आणि कोणी म्हणतं रेग्युलर म्युच्युअल फंड, कोणी म्हणतं डायरेक्ट म्युच्युअल फंड, कोणी म्हणतं ही इन्शुरन्स करू नका. हे बऱ्याच कन्फ्युजनवाल्या गोष्टी आहेत. मग त्यामध्ये जे नवीन इन्व्हेस्टर आहेत किंवा ज्यांना नवीन-नवीन इन्कम चालू झालंय, इन्व्हेस्ट करायचंय, त्यांना हे कन्फ्युजन होतं, की नेमकं करायचं काय? सुरुवात काय करायची? मग ह्या कन्फ्युजनमध्ये त्यांचं इन्व्हेस्टमेंट करायचंच राहून जातं. ते कुठेही इन्व्हेस्टमेंट करत नाहीत आणि जे आहे ते असंच चालू राहतात गोष्टी बघ. मग त्यासाठी मला असं वाटतं, की मी या फील्डमध्ये 4 ते 5 वर्ष झालं काम करतोय इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सच्या फील्डमध्ये. तर सगळ्यात मेन गोष्ट काय तर तुम्ही फर्स्ट तुमच्या ॲक्टिव्ह इन्कमवरती फोकस करायचं आहे. तुमचं जेवढं ॲक्टिव्ह इन्कम जास्त तेवढं तुम्ही वेगवेगळ्या जागी इन्व्हेस्टमेंट करू शकताय आणि कुठल्याही जागी एका इन्व्हेस्टमेंट करणं बरोबर नाही. त्यामुळं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. पण फर्स्ट काय करायचं ज्यावेळेस तुमचं इन्कम चालू होतंय, तुम्हाला आहे ना, तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंटचे काम करायचंय, तुम्हाला तुमच्या स्किल्स अपग्रेड करायचे जेणेकरून तुमचं ॲक्टिव्ह इन्कम वाढेल. तर तुम्हाला त्या केसमध्ये काय करायचंय, फर्स्ट तुमचे ज्यावेळेस इन्कम येईल, फक्त 10% इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही बाजूला. स्टॉकमध्ये एस-आय-पी करा किंवा स्टॉकमध्ये एस-आय-पी करा किंवा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एस-आय-पी करा. कारण म्युच्युअल फंडमधली सगळ्यात बेस्ट एस-आय-पी आहे. तुम्ही ChatGPTला सर्च केलात, Googleवरती जरी बघितलात, तर म्युच्युअल फंडची एस-आय-पी सगळ्यात बेस्ट आहे. कारण तिथं डायव्हर्सिफिकेशन भेटतंय, कमी अमाउंटपासून इन्व्हेस्टमेंट करता येतं, प्रोफेशनल फंड मॅनेजमेंट असतं, तर तुम्हाला काही बघण्याची गरज नाही. त्यामुळं तुम्ही एस-आय-पी चालू करा. 10%च इन्व्हेस्ट करा इकडं आणि बाकी 90% तुम्ही स्वतःवरती खर्च करा. स्वतःच्या स्किल अपग्रेड करण्यावरती करा, जेणेकरून तुमचं इन्कम वाढेल आणि तुमची जास्त इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करता येईल. मग त्यात बऱ्याच जणांचं असतं, की 5,000च्या, 10,000च्या, 2,000च्या एस-आय-पीने काय होणार? 15 वर्ष लागणार, 20 वर्ष लागणार तुम्ही करोडपती बनायला. पण लक्षात घ्या, सुरुवात महत्त्वाची असते करणे. आज तुम्ही 5 करताय, पुढच्या 4-5 वर्षात ज्यावेळेस तुमचं इन्कम वाढेल, तुम्ही ते 5चे 50 सुद्धा करताल. कारण तुम्हाला ती सवय लागलेली असते आणि सवय महत्त्वाची आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये. तुम्ही मार्केटचे सायकल बघितलेले असतात सर्व आणि ज्यावेळेस तुमचा पोर्टफोलिओ मोठा व्हायला चालू होतो, हळू तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. ज्यावेळेस तुमचा एक चांगला म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ असतोय. त्यामुळं तुम्ही कन्फ्यूज होत बसू नका. सरळ-सरळ 10% अमाउंट इन्व्हेस्ट करा. बाकी तुमच्या स्किलवरती फोकस करा आणि ते पण इन्व्हेस्टमेंट चालू करणं हे पहिला गोल आहे आणि हे महत्त्वाचं आहे आणि कन्सिस्टंट राहा. 100% चांगली ग्रोथ होणार आहे. आणि बरेच जण म्हणतात, जे म्हणतात, की फक्त लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुमची ग्रोथ खूप होईल. पण खरं सांगा प्रॅक्टिकली प्रत्येकाला शक्य आहे का 15-15, 20-20 लाख रुपयाचे प्लॉट घेणं, इन्व्हेस्टमेंट करणं? आपल्यापैकी बरेच जण स्टार्टिंगला ज्यांचं इन्कम चालू झालेलं आहे, महिना हार्डली 5,000 10,000 शिल्लक असतात. तर तुम्ही तेवढी इन्व्हेस्टमेंट करा. त्या गोष्टीवर तिथून फोकस करा इन्व्हेस्टमेंट चालू करायला. तिथून एक फंड तुम्ही बिल्ड करा. तुमचा एक पोर्टफोलिओ बनवा चांगला. मग तुम्ही रिअल इस्टेट, गोल्ड, म्युच्युअल फंड, स्टॉक बऱ्याच जागी असं डायव्हर्सिफाय करता येतं. पण पहिलं तुमच्याकडे पैसे पाहिजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आपण 5,000 घेऊन कुठं-कुठे इन्व्हेस्टमेंट करू कन्फ्यूज होत असाल तर 100% ते चुकीचं आहे. त्यामुळं सोशल मीडियाच्या अति नॉलेजमुळं आपण कन्फ्यूज होऊन थांबतोय कुठेतरी. तर ते न करता तुम्हाला जे योग्य वाटते, तुमची जी परिस्थिती आहे त्यानुसार चालू करा. तुमच्या जवळचे जे काही ॲडवायझर आहेत, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यांना डायव्हर्सिफिकेशन करून देतील किंवा तुम्हाला जर वाटतंय आमच्याकडून डायव्हर्सिफिकेशन करायचं, पर्सनल गाईडन्स पाहिजे, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड, एस-आय-पी, इन्शुरन्स पूर्ण गाईडन्स प्रॉपर करू. पण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. स्टे इन्व्हेस्टेड, स्टे कन्सिस्टंट. थँक यू.